अमेरिका आणि इराण यांचा युद्ध संघर्ष गेली 20 दिवसाहून अधिक काळापासून सुरू आहे आणि याच्या झळा थेट अनेक विद्यार्थ्यांना देशामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. का तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावखेड्यातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात आणि इथल्या परिस्थितीशी संघर्ष करत त्यांचा हा जो लढा असतो तो कायम सुरू असतो. खरं तर अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये येतात. खरं तर 10x10ची खोली असेल अशा खोलीमध्ये हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी वास्तव करतात आणि जे काही मिळेल ते अन्नपदार्थ त्याचं जेवण करत खरं तर हे विद्यार्थी आपला दर दिवस जो आहे तो पुढे पुढे ढकलत असतात. मात्र आता गॅस सिलेंडरच्या अभावामुळे हे जेवण सुद्धा आता त्यांना मिळणं मुश्किल झालेलं आहे. अनेक नाश्ता असतील ते नाश्त्याचे सेंटर बंद झाले आहेत किंवा भोजनालय सुद्धा बंद झाले आहेत. त्यामुळं अशा समस्या खरं तर विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या आहे. काही विद्यार्थी आपल्या समवेत आहेत. जो नाश्ता असतो ते काही ठिकाणी मिळत नाही किंवा जे काही अन्नपदार्थ आहेत त्याचे दर सुद्धा वाढलेले आहेत. काय कुठल्या समस्याला सामोरं जावं लागतंय आणि आता सर तुमच्यावरती परिस्थिती ह्याची ओढली की तुम्हाला आता शहर सोडून गावाकडे तुम्ही चालले म्हणजे जाणार आहे सर. ॲक्च्युली काय अभ्यास करत असताना बेसिकली विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि फूड म्हणजे नाश्ता आणि जेवण हे दोनच गोष्टी आवश्यक असतात जास्तीत जास्त. तर सध्या सर परिस्थिती अशी की युद्ध चालू झाल्यापासून मेसला पहिल्यांदा गॅस मिळत नाही. मग गॅस मिळत नसल्यामुळे विषय असा होतो की मेसवाले काय म्हणतात आता गॅसच नाही सिलेंडर आम्ही फूड कसं हे करावं म्हणजे तुम्हाला शिजवून द्यावं किंवा तुम्हाला अवेलेबल कसं करून द्यावं. तरी पण मेसवाले काहीतरी ॲडजस्ट करतात, चुलीवर करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळं आता कसं बसं आतापर्यंत दिवस काढलेत. आता त्यांना सिलेंडर मिळत नसल्यामुळं गॅस अवेलेबल होत नसल्यामुळं त्यांच्याकडून काही सोयी फारशी होत नाही. त्यामुळं आम्ही आता खाऊ गल्ली जी आहे आपल्या शिवाजीनगरची किंवा FC रोडच्या परिसरामधली तिथं आम्ही खाण्याचा प्रयत्न करतो. परंतु तिथं पण नाश्ता महाग झालेला आहे. पहिला 25 रुपयाला पोहे मिळायचे, आता तेच 35-40पर्यंत पोहे गेलेले आहेत. त्यामुळे महागाई एकंदरीत वाढलेली आहे. याचा परिणाम पूर्ण आरोग्यावर होतोय म्हणजे प्रायमरी. त्यामुळे या सर्व सिच्युएशनमध्ये तुमचे आईवडील चिंतेत असतील, त्यांच्याकडून तुम्हाला काय फोन येतोय, त्यांच्यासोबत काय संवाद होतोय आणि आता तुम्ही काय निर्णय घेतला म्हणजे गावाकडे तुम्ही कधी जाणार, काय निर्णय ठरलाय तुमचा? आता ते पण न्यूज बघतात ना, बातम्या बघतात. TV9 मराठी असेल किंवा जे काही चॅनल असतील ते, त्याच्या माध्यमातून मग त्यांना पण चिंता पडते की बाबा तुझी जेवणाची सोय आहे का, नसेल तर गावाकडे येतो का. परंतु आता हे दोन आव्हानात आमच्यासमोर, कारण अभ्यास पण करणं गरजेचं आहे आणि ही पण क्रिटिकल कंडिशन फूडची आलेली आहे म्हणजे मेसची आलेली आहे. त्याच्यामुळं आता मन द्विस्थितीमध्ये झालेलं आहे की आता गावाकडे जावा तर अभ्यास होतोय की नाही आणि इथं राहावा तर इथं खाण्याचे प्रॉब्लेम म्हणजे बेसिकली पैसे देऊन सुद्धा फूड मिळत नाही. ही एवढी वाईट परिस्थिती सध्या तयार झालेली. म्हणून तरी पण काही दिवसासाठी गावाकडे जाणं गरजेचंच आहे. कारण काय विनाकारण जिथं पहिले 3,000 रुपये लागायचे तिथं आता 6,000 रुपये लागायलेत आणि ते पण फूड मिळत नाही आहे. हा एक चिंतेचा आणि गंभीर विषय झालेला आहे. ठीक आहे. खरं तर आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर मित्रा, सध्याची परिस्थिती बघता अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. तुला काय परिस्थितीचा सामना करतोयस तू? आता एरवी नाश्ता मिळणारा 20 रुपयाला पोहे मिळायचे, तर आता तेच पोहे 35 ते 40 रुपयाला मिळत आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती ओढवली की आता गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे. कारण 35 रुपये देऊन पण आम्हाला नाही परवडत. आम्ही सामान्य शेतकऱ्याचे मुलं आहेत. तर गावाकडून फोन आला की तुम्ही डायरेक्ट आता गावाकडे या. लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग आता तू काय निर्णय ठरला, तू गावाकडे जाणार आहेस? आता सध्या माझ्या एक्झाम पुढं असल्यामुळं थोडे दिवस मध्ये कालावधी आहे. त्यामुळे मी ठरवले की आता मी सध्या थोडे दिवसासाठी गावाकडे जाईल आणि जर परिस्थिती पूर्ववत झाली तर मी लगेच आपण अभ्यास करण्यासाठी येईल. सध्या आता जी काही व्हेज थाळी असते किंवा नाश्ता असतो त्या नाश्त्याच्या दरामध्ये काय तफावत झाली, आता काय फरक आहे त्यामध्ये? दर जवळपास दुपटीनं वाढलेले आहेत. आणि एरवी पोह्याचा प्लेट 20 रुपयाला मिळायचा, आता ते 35 ते 40 कडे नेलेलं आहे. आणि काही ठिकाणी तर हॉटेल पण बंद झालेले आहेत. पैसे देऊन सुद्धा पोहे आम्हाला नाश्ता मिळत नाहीये. ठीक आहे. आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आपण सोबत चर्चा करू. तू किती वर्षापासून पुण्यामध्ये आहेत आणि आता ही अशी परिस्थिती ओढवली तर कशा समस्याला सामोरं जातोय? मी 5 वर्ष झाले पुण्यात आहे सर. सुरुवातीला आपलं 2700 रुपयाला मेस असायची सर. आता 3700 ते 4000पर्यंत मेस झालेली आहे. आणि नाश्ता 20चा नाश्ता 35ला 40ला मिळतोय सर. त्यामुळे फार द्विधा मनस्थिती झाली मुलांची की इथं थांबायचं की नाही थांबायचं. ठीक आहे. आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, तू सुद्धा आहेस. सध्या मेसवरच्या अशा गंभीर परिस्थिती जी आहे ते निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे तुझा आता गावाकडे जाण्याचा निर्णय कसा आहे?
सध्याला मेसची परिस्थिती खूपच कठीण आहे. पुण्यामध्ये भरपूर मेस बंद झालेले आहेत आणि महागाई वाढत चालली आहे. मेसचे रेट वाढलेत, नाश्त्याचे रेट वाढलेत, त्यामुळं विद्यार्थ्यांना पुण्यात राहणं थोडं मुश्किल झाले. आता येणाऱ्या काळात परीक्षाही देखील नाहीत. स्पर्धा परीक्षामधल्या बऱ्यापैकी परीक्षा नाही आहेत. आता जे थोडेफार परीक्षा आहेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ते झाल्यात, काही परीक्षा अजून बाकी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी गावाला गेलेले आहेत आणि मीही लवकरच गावाला त्यांच्या विचारत आहे. कारण का घरचे रोज काळजीत असतात की बाबा जेवण मिळतंय का, काय म्हणजे नंतर गावाला ये, अशा घरच्यांनाही काळजी लागलेली आहे. त्यामुळे थोडी परिस्थिती कठीण आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये खाण्यासाठी. तर गावाला गेल्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. आता रोज तू नाश्ता करण्यासाठी जायचास किंवा जेवणासाठी जायचास, त्यावेळेस आता लवकर मिळतोय का, आणि जर मिळतोय तर तो कशा दराने भेटतोय? हां, नाश्त्याचे रेट तर ऑब्व्हियसली म्हणजे वाढलेलेच आहेत. नाश्ता महाग झाला आहे. मेसमध्ये कधी मेस चालू असते तर कधी बंद असते. मेसचे देखील रेट वाढलेले आहेत आणि रेट वाढण्याचं कारण म्हणजे त्यांना पण सिलेंडर मिळत नाही. त्यांनी काहीतरी पर्याय व्यवस्था ते करतात बिचारे मेसवाले. त्यांचा दोष नाही की रेट वाढले म्हणून, पण ते विद्यार्थ्यांना झेपणारे नाहीत. ते विद्यार्थ्यांना खाऊ घालण्यासाठी काय प्रयत्न करतात, काहीतरी नवीन प्रयोग करून बघतात, त्यामुळे त्यांनाही खर्च होतो. त्यामुळे साहजिकच रेट वाढलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बुरदोंड सोसावं लागत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची जे काय पॉकेट मनी असतं, महिन्याचं त्यांचं काय ठरलेलं असतं बजेट, त्यापेक्षा जास्त पैसे लागतात. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांपुढं आज सामाजिक आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावाला गेल्याशिवाय पर्याय नाही. गावखेड्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी खरं तर पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी येतात, मात्र आता त्यांच्यावरती पुणे सोडून परत गावाकडे जाण्याची वेळ या गॅस सिलेंडरच्या अभावी आलेल्या आहे. खरं तर आधीच संघर्ष आणि या संघर्षामध्ये दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल, कारण की 10x10च्या खोलीमध्ये आपलं वास्तव करत संघर्ष करणारे हे विद्यार्थी आता नाश्ता आणि जेवणासाठी त्यांना झुंज द्यावे लागत आहे. परिणामी हे सुद्धा त्यांना मिळत नाही. त्यामुळं अर्धपोटी राहून अभ्यास करावा लागतोय आणि आता हे सुद्धा मिळत नसल्यामुळं परत या विद्यार्थ्यांनी परतीची वाट आपल्या गावाकडे धरलेली आहे. आता जोपर्यंत युद्ध थांबत नाही किंवा युद्धाचा हा अनिश्चित काळ जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे राहणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा पुण्यात येणार आहोत, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.